बाळू मामाचा अवतार आहे असं सांगून महिलेसोबत नको नको ते केलं. मनोहर मामाचे हादरवणारे कांड. अनेक मोठ्या नेत्यांसोबत फोटो. कोण आहे मनोहर भोसले? भोंदूबाबा अशोक खरात याचे प्रकरण ताजे असताना स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवून घेणारा आणि भविष्य बदलवण्याचे आमिष दाखवत भक्तांची फसवणूक करणारा स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याला सोलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पण मनोहर भोसले याला याआधी देखील आर्थिक फसवणूक, भोंदूगिरीसह बलात्कार यासारखे 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आधीच्या 3 गुन्ह्यात जामिनावर असलेला मनोहर मामा पुन्हा एकदा आर्थिक फसवणूक प्रकरणात पोलिसांच्या कोठडीत आहे. एका तरुण रिअल इस्टेट व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप मनोहर भोसले याच्यावर आहे. 21 एप्रिल रोजी कुर्डुवाडी येथे एका हॉटेलमध्ये फिर्यादी बसलेला असताना एका अनोळखी व्यक्तीने तुम्ही आर्थिक अडचणीत आहात का? मनोहर भोसले यांच्याकडे काळ्या जादूची अघोरी विद्या आहे, त्या विद्येचा वापर करून तुम्हाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढतील असं म्हणत विश्वास संपादन केला. त्यानंतर मनोहर भोसले यांना व्हिडिओ कॉल करून आर्थिक अडचणीची माहिती दिली. त्यानंतर भोसले यांनी आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी पूजा करावी लागेल असे सांगितले. तसेच पूजेसाठी 2 लाख रुपये खर्च असून 50,000 रुपये तात्काळ भरण्यासाठी सांगितलं. करमाळा येथील निभोरे गावात मठात एका व्यक्तीला हे पैसे देण्यासाठी सांगितलं असता तक्रारदाराने विश्वास ठेवत 50,000 रुपये संबंधित व्यक्तीला दिले. मात्र त्यानंतर संबंधित व्यक्तीने फोन बंद केला. तसेच मनोहर मामाने देखील पूजेसंदर्भात कोणताही संपर्क केला नसल्याने आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार भोसले विरोधात तक्रारदाराने दिली आहे आणि त्याच्या या फिर्यादीवरून कुर्डुवाडी पोलिसांमध्ये जादूटोणा कायदा तसेच आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कुर्डुवाडी.